नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। येणाऱ्या 23 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते जवळपास 27 तारखेपर्यंत वाऱ्याचा जोर जो आहे तो अनेक ठिकाणी वाढणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना ह्या वाऱ्यामुळे पाणी देता येत नाही। अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ सजेशन करा, शेअर करा ग्रुपमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे इथे तुम्ही सबस्क्राईब केलं तरी चालतंय। आता वळूयात माहितीकडे। तर बघा, मागील हा महिना जवळपास पूर्णपणे खराब वातावरणात गेलाय। मागच्या वेळी 2-3 ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय, पण ह्यावेळी तशा प्रकार नाहीत। किरकोळ हलक्या सरी आहेत, याबद्दल आपण वारंवार सांगत आलो आहे। त्या पद्धतीने फक्त ढगाळलेलंच वातावरण राहिले। मात्र आजची 23 तारीख आजची 22 तारीख संध्याकाळच्या वेळेला जे काही भाग आहेत विदर्भातले, त्या भागांना हलक्या सरी कोसळू शकतात। वाशिम वगैरे भागांमध्ये, अकोला, अमरावतीमध्ये, यवतमाळ, हिंगोलीच्या काही तुरळक भागांमध्ये, बुलढाण्यामध्ये सुद्धा 1-2 तालुक्यांना हलक्या सरी कोसळू शकतात। गारपीट, मध्यम पाऊस किंवा जोरदार पाऊस अशा प्रकारच्या घटना नाहीत। एखादा अपवाद वगळला तर। मागील काही दिवसापासून वारंवार गारपिटीचे व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत होते, पण तशा प्रकारची घटना नाही। आणि जे काही 23 तारीख म्हणजे उद्याच्या 23 तारखेपासून ते चक्क 27 तारखेपर्यंत वारे हे जोराने वाहणार आहेत। तर कुठल्या जिल्ह्याला कशा पद्धतीचे वारे आहेत, पहिले हे जाणून घेऊया, जेणेकरून तुमचा पाणी देण्याचा प्रश्नही मिटेल। ठीक आहे। तर बघा, दक्षिण महाराष्ट्रात उद्या वारे जोराने वाहणार आहेत। मराठवाडा आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे। नाशिक क्षेत्रातही, धुळे जिल्ह्यातही वारे खूपच जोराने वाहतील। फक्त वारे विदर्भात कमी राहतील, आहे तिकडे, पण नॉर्मली कमी असतील उद्याच्या दिवस। 24 तारखेला वारे, 27-28 तारखेला, 26-27ला आभाळ पुन्हा अशाच काढणार आहे। उद्यापासून आभाळही कमी होते, हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या। 23-24 तारखेला आभाळामध्ये थोडा फरक पडतोय, पण आभाळ कुठे असणार आहे? इकडे खानदेशामध्ये आभाळ असणार आहे, आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर, मराठवाड्यातल्या भागांमध्ये, पूर्व विदर्भात सुद्धा अकोला, अमरावतीमध्ये आभाळ उद्या 23 तारखेला असणार आहे। मात्र वारे बघा, 24 तारखेला या पद्धतीने वारे वाहणार आहेत। अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भात सुद्धा असे चक्रवात परिस्थितीने वारे वाहतील। पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये वारे दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहतील। जोराने वारे आहेत। पाण्याचा प्रश्न तुमच्या पद्धतीने करा, किंवा संध्याकाळी दिवस मावळता हे वारे कमी होतील, त्या पद्धतीने ते पाणी देऊ शकता रात्रीच्या वेळेला फक्त। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आणि वारे 25 तारखेला आणखीन जोराने कोकण किनारपट्टीसह लातूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, इकडे नाशिक क्षेत्रामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे वारे वाहतील। परभणीमध्ये सुद्धा वारे वाहतील, आणि आभाळ धुळी हे तर राहणारच आहे। थोडं आभाळ, इतकं जे आज आलं इतकं आभाळ नाही, पण थोडं का होणार असणार आहे। मात्र 26 तारखेला आणि 27 तारखेला खूपच आभाळ आहे। जे आज आले तसंच आहे, हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन यामध्ये मॉडेलनुसार दिसत नाही। बंगालच्या उपसागरात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र, कर्नाटकच्या काही मोजक्या भागांमध्ये, आता कालही तिथे पाऊस झालाय, मला व्हिडिओज वगैरे आले तिथले, पण आता महाराष्ट्रात तो पडला नाही, त्यामुळे ते टाकले सुद्धा नाही, आणि आपण ते टाकत पण नाही नुकसान एखाद्याचं झालं तर। तर या टायमिंगला 26 तारखेला पुणेसह अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा या भागात खूपच ढगाळलेलं वातावरण असणार आहे। किरकोळ हलक्या सरी, एखादा अपवाद पेनवणीचा, अशा प्रकारचा पाऊस आहे, नाहीतर मोठा काही गारपिटीचा वगैरे षडयंत्र याच्यामध्ये नाही। वारे ह्या दिवशी सुद्धा 26 तारखेला थोडेसे दिवस मावळता कमी होतील, पण दुपारच्या वेळेला 1-2 तासाचा झटका आहेत। आणि तुम्हालाही माहिती आहे, ह्या ज्वारीच्या पिरियडमध्ये, गव्हाच्या पिरियडमध्ये वारे हटकूनच येत आहेत। तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सजेशनमध्ये माहिती आहे। 27 तारखेला सुद्धा वारे जवळपास कातू आल्यासारखे येतील, म्हणजे 27 तारीख खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नांदेड भागामध्ये इथे, आणि नाशिक क्षेत्र, पुणे परिसर 27 तारखेला पुन्हा वारे आहेत। एकंदरीत 23 तारखेपासून थोडेफार का होईना, पण पुढे 24ला, 25ला आणि 27ला, 26सह वारे खूप आहेत। आणि ह्याच टायमिंगला आभाळ सुद्धा खूप निघते। आणि वाऱ्यामध्ये आभाळ असलं, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात प्लस पॉईंट हाच आहे, आभाळ आहे मग वारे सोबत आहेत का, तर नक्कीच वारे असतील तर पाऊस टिकत नाही। ठीक आहे, मग किती वाजेपर्यंत वारे असल्यानंतर पाऊस टिकतो? 2:30-2 वाजेपर्यंत वारे असले, आणि नंतर पुन्हा वारे शांत झाले 2:30लाच, 3ला पण नाही, 2:30 पर्यंत वारे राहिले आणि आभाळ काढलं त्याने, तर तो पाऊस पडतो। पण वारे 4-5 वाजेपर्यंत राहिले तर तो पाऊस पडत नाही। पुन्हा त्यानंतर आभाळावरती डिपेंड असतं। वारे 27 तारखेला सुद्धा आहेत। एकंदरीत 23, 24, 25, 26 हे 4-5 दिवस तुम्हाला पाणी देताना अडथळे आहेत, आणि 28 तारखेला हे अडथळे कमी होतील। 28 तारखेला तुम्ही तुमच्या ज्वारीचं वगैरे पाणी देऊ शकता, कारण की ह्या दुपाराही वारे नाही आहेत,
हा मात्र एखाद्या तालुक्याला बदल होईलच, पण वारे जरा हिशोबाने आहेत medium मध्ये, जे की तुमचं नुकसान करेल असं कंडिशन नाही. मी कमेंटही घेतो. मग वारे थोडीफार आपण सांगतोय तो कुठला भाग आहे, नंदुरबार शहादा वगैरे भागात दुपारनंतर वारे हे वाहतील. मग मात्र त्या 2 तालुक्यामुळे किंवा त्या जिल्ह्यांमुळे सगळा महाराष्ट्र वेठीस धरणं किंवा पाणी थांबवणं देखील माझ्या व्यक्ती दृष्टिकोनातून चुकीचं आहे. तर वाऱ्याचा हा जो काही वेग आहे, हा वेग आता 23 पासून तुम्हाला 27 पर्यंत राहणारच आहे. आणि 28ला जे आहे ते मग नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील भागामध्ये, धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये, शहामध्ये आहे. तर आता 27 आणि 28ला आपण जे काही मागील बघा आपण रिपोर्ट कधी सांगितलाय 23 डिसेंबरला. वातावरण जसं जसं सांगितलंय की एका 4 दिवसाला बदलत आहे, तशा पद्धतीने बदललंय, पण गारपीटचा शब्द सुद्धा काढला नाहीये. आणि जर तुम्हाला सांगतो, जर गारपीट याच्यामध्ये झालीच कुठे, तर कशा प्रकारची असेल ही पण माहिती तुमच्यापर्यंत पाहिजे. तुमचं नुकसान करणारी नाहीये. गारपिटीमुळे कुठे कांद्याचं किंवा कुठे नुकसान या महिन्यात होईल असं कुठेच नाहीये. एखाद्या ठिकाणी जर पेंडवानी पावसासोबत हरभऱ्यावानी बारीक गारी 2-3 मिनिटासाठी पडल्या तर पडल्या. त्याही सुद्धा लोकेशन फिक्स नाहीये. उगाच थंबनेल टाकायचं भडकमध्ये आणि व्ह्यूज मिळवायची अशी गोष्ट नाहीये. तर 28 नंतर 29 तारखेला हे वातावरण पुन्हा हळू आपल्या क्रेजमध्ये कमी राहील. मराठवाड्याला सुद्धा 28 तारखेला 29 तारखेला सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे. तर अशा प्रकारे हे वातावरण 3-4 जानेवारीपर्यंत चालणार आहे. परत फेब्रुवारीमध्ये 31 तारखेपर्यंत चालणार आहे. नंतर 4-5 फेब्रुवारीला देखील वातावरण हे खराब होणार आहे आणि हे असंच चालणार आहे. तुम्हाला जे काही कमेंटमध्ये विचारायचं ते विचारू शकता. माझं जे काही बोलायचं ते बोलून झालं. आणि थोडक्यामध्ये अजूनही सांगतो मित्रांनो, की वातावरण हे 4-4 दिवसाला बदलत जाणार आहे. WDचं वर्ष आहे. गेल्या वर्षी 25 तारखेला 2025ला जो काही मान्सूनने रेकॉर्ड तोडलाय तो खूप वर्षापूर्वीचा होता. काही ना कळण्यातही नव्हता असा पाऊस आलाय, जसं की दक्षिण महाराष्ट्र आहे. तर नक्कीच तुमचा काय कमेंट घेऊयात. सेनगाव तालुक्याला आज संध्याकाळी आभाळ खूप आलेलं आहे. चांदण्या पण झाकलेल्या आहेत. तर थोड्या वेळाने उघडतील त्या 8-9-10च्या पिरियडमध्ये चांदण्या दिसतील. परत आभाळ निघून जाईल. 10 वाजेपर्यंत तुमचं चांदण्या टिपूर पडेल. आणि पावसाची शक्यता जर बघितली तर किरकोळ हलक्या सरी सेनगावच्या एखाद्या भागामध्ये होऊ शकतात. मोठे नुकसान नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे आपण ज्यावेळेस शब्द देतो तो मागेही घेत नाही आणि ते बदलही दाखवलेले आहेत. तर त्यामुळे आपलं हे ऑफिशियल पेज आहे. इथे चॅनल आहे. इथे तुम्ही आपलं सबस्क्रिप्शन, लाईक वगैरे बिनधास्त करू शकता. सर आणखीन काही कमेंट. आणि मित्रांनो एक विनंती आहे सगळ्यांना जे कोणी लाईव्हला आहे, आपण जे काही लाईव्ह आहे ते आता ॲप्लिकेशनला ट्रान्सफर केले आहे. सध्या सीझन पावसाळीचं नाही आहे. नुकसान जर कुठे होत असेल तर आपण त्या गोष्टीमध्ये त्यावेळेस ते मात्र ॲप्लिकेशनलाच घेणार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. बबन तांबे सर आमचे खूप चाहते आहेत. 27 आणि 28ला या काळात पाऊस कसा राहील? तांबे सर हलका ते मध्यमच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. असेल तर मी बिनधास्त सांगणार आहे. जय शिवराय काळे सर. जय शिवराय. बीडचं वातावरण ढगाळलेलं आणि वाऱ्याचंच आहे उद्यापासून सुद्धा. आणि विषय असा आहे की आज जेवढं ढगाळी झालं ते कमी राहणार आहे. नक्कीच निफाड धन्यवाद. बीडचं सांगितले जरा पाऊस नाहीये. ढगाळलेलं वातावरण उद्यापासून कमी होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातलंही वातावरण उद्या कमी होते. उगाच थोडं नाशिकला, धुळ्याला वगैरे, संभाजीनगरला उद्या पण राहील आणि याला पण राहील नागपूरला वगैरे. हलक्या सरी व्यतिरिक्त आणि एखादा अपवाद घडत असतो. महाराष्ट्र खूप मोठा आहे. 99% भागांना तर धाकच नाही. एका टक्क्या ठिकाणी पडला तर पडला. परभणी तालुका पेडगाव माझ्या काही संत्रा आहे नुकसान नाही. काळजी करू नका दादा. नांदेडला ढगाळलेलं वातावरण उद्याचे दिवस आहे. दिवस मावळता येईल पण आजच्यापेक्षा कमी तीव्रता उद्यापासून होऊन जाईल. 23 तारखेपासून. उद्या म्हणजे 23 तारीख. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ उद्या जर पाहिला काही लोकांनी तर लक्षात यायला पाहिजे. बुलढाणा जिल्ह्याला आज 1-2 ठिकाणी वाघसह थोडेफार शितोडे पडतील. कदाचित तुमच्या गावात ते पडणारही नाहीत पण 1-2 ठिकाणी कळतील तुम्हाला पडले म्हणून. उत्तर महाराष्ट्र धुळे तुमच्या भागामध्ये वारे कायम आहेत आणि पावसाची शक्यता नाहीये. चला बीडची कमेंट रिपीट आली आहे. उद्या हा व्हिडिओ पहा. हिंगणघाट तालुक्याला उद्याही ढगाळलेलं आहे पण आजच्यापेक्षा कमी आहे. आता संध्याकाळी सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे. 12-1 वाजेपर्यंत थोडेफार शितोडेही 1-2 ठिकाणी पडू शकतात. गावाचं नाव फिक्स नाही आहे कारण की हे वातावरण एक स्थिर नाही पण ढगाळलेलं वातावरण होणार आहे. आणि चंद्र जे काय आहे तुमच्या भागात कुठे दिसतोय चांगल्या पद्धतीनं तो पण झाकला जाणार आहे. दादा पाऊस असेल गुमरे सर तुम्हाला नक्की सांगेल. पाऊस नाही काळजी करू नका. अपडेट बघत राहा. सध्या काही चिंता नाही आहे. अकोला जिल्ह्याला आता रात्री जे काही तुम्हाला थोडंसं चांदणं पडलं ते झाकायला लागलं. आता आभाळ खूप आहे. शितोडे पडले तर पडले थोडेफार 1-2-4 ठिकाणी. मोठा पाऊस नाही आहे. शेनगावला सुद्धा सेम कंडिशन आहे दादा. आता तुमचे चांदणे झाकलेत. दिवस मग आता आभाळ आले तुमच्या भागामध्ये. काळोखाप थोडंसं लालसर होतं ते आता झाकलेलं आहे. सकाळ मोकळं होऊन जाईल.
पाऊस नाही, पाऊस कुठेच नाहीये. किरकोळ हलक्या सरीला पाऊस म्हणत नाही, 1-2 ठिकाणी पडलेला. लोणावळा थोडंफार हलक्या सरींची शक्यता आहे. आभाळ खूप आलेलं आहे लोणार सरोवर. चला आणखीन काही कमेंट्स. आणि मान्सूनची चिंता, दर्यापूरला देखील अमरावती हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही, आभाळ झाकलेला आहे. यवतमाळ सुद्धा सेम कंडिशन आलंय गेतम सर. तर मान्सून 2023चा 26चा रिपोर्ट दिलाय आपण मागे सुद्धा. आपला मेन रिपोर्ट 5 मार्चला येतोय. आणि एक विनंती अशी आहे, असे वातावरण दरवर्षी घडतायत. मान्सूनची काही एवढी मोठी तीव्रता नाही आहे. अल्निनो म्हणजे दुष्काळ नसतोच. अल्निनोमध्ये सुपर अल्निनो म्हणजे दुष्काळ असतो, जो 1972ला झालेला आहे. यंदा अल्निनोची तीव्रता पाहायला मिळते, पण जास्त प्रमाणात नाही आणि ती दरवर्षी सुद्धा असते. गेल्या वर्षी अल्निनो नव्हता काय, पिकं काय करपले नव्हते का? पण यावर्षी बाऊ करून सांगायची पद्धत जास्त झाली. हवामान तज्ञाचा बाजार झालाय, त्यामुळे आपण ॲप्लिकेशन बनवलं, तिथेच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गारपीट नाही. उन्हाळ्यात उष्णतेची लाट खूप आहे. गारपीटची शक्यता उन्हाळ्यात आहे. ठीक आहे. सर अशी दररोजचं नियोजन करा, माझी खूप इच्छा आहे. तुम्ही नियोजन कार्यक्रम ठेवा, मी येईल. बबन तांबे सर. आणि 2-4 जणांनी ठेवा, कारण की काय असतं, कार्यक्रम म्हटलं की माझ्यासोबत 4-5 माणसं असतात. मी डिझेल पाणी घेतल्याशिवाय काय राहत नाही, कारण की मी कुठली फीस वापरत नाही. आणि सगळ्याच ठिकाणी मी हिंडलो तर मला जमीन विकावी लागेल, एवढं माझं खर्च होऊ शकतो. कारण की प्रत्येक ठिकाणी एकदा फुकट गेलो की लोक फ्रीमध्ये म्हणतात आणि नंतर मग मला 2,000-3,000 डिझेल लागतंच. त्यामुळे मी त्या गोष्टी सोडून दिल्या. त्यामुळे नियोजन असेल तर येऊ शकतो बबन तांबे सर, मला व्हॉट्सअप करा. हे वातावरण जायभाई सर खूप दिवस आहे. तुम्ही म्हणाला 2 महिने आहेत, तर 2 महिने सुद्धा आहे. कारण पण हे 4 दिवसाला 5 दिवसाला आहे. मोठा धोका असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगेल आणि एकदा दिलेला शब्द असेल गारपिटीचा तो दाखवेलच महाराष्ट्रामध्ये. पण आता सगळ्या गोष्ट नाही, त्यामुळे घाबरू नका. तर एकदा थोडक्यात मान्सून 2026 बद्दल आणि ह्याबद्दलही सांगतो सुरुवातीला. हे पहा, 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत वारे जोराने आहेत. उद्याचे दिवस वारे आजच्या सारखे असतील. नंतर 24, 25, 26ला खूप जास्त वारे आहेत. पाण्याचं नियोजन, हरभरा वगैरे भिजून घ्या. नंतर गव्हाचं वगैरे पहा. लयच पाण्याला असेल तर देऊन बी टाका. 4 वाजता दिवस मावता. पण आता लाईटचं नियोजन तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सगळ्यात महत्त्वाचं मान्सून 2023 बद्दल 24 बद्दल हे पहा, जून, जुलै, ऑगस्ट, अर्धा ऑगस्ट का होईना पाऊस जेमतेमच पडतो. पश्चिम महाराष्ट्रात नुसतं वाऱ्यावरच जातं. त्यामध्ये आता मराठवाड्याचाही आणि विदर्भाचाही, खानदेशाचाही समावेश झालाय. तर नंतरची परिस्थिती गव्हाला पाणी द्या, आपण वारे द्या लागून मुकुटे सर. तर बघा, 2026 मध्ये रिटर्न मान्सून चांगला आहे. आयओडी पॉझिटिव्ह वगैरे गोष्टी घडू शकतात. आणि अल्निनो जे काही भाषकीत चालू आहे, मी तर न्यूट्रलच कंडिशन म्हणतोय, पण जे काही अल्निनोचं चालू आहे सत्र महाराष्ट्रामध्ये सांगण्याचं, हे रिपोर्ट सुद्धा बदलणारच आहे मे मध्ये. सध्या काय छोट्या छोट्या बियाण्या कंपन्याला परेशान करत आहे. तर परतीचा पाऊस चांगला आहे. तुमच्या धरणं 80-90% भरतीलच, याची शाश्वती देतो. आणि तुम्हाला माहिती आहे, 2च वर्षामध्ये तुमच्यावरती राज्य केलं, तुमच्या मनावरती राज्य केलंय. याच पद्धतीने अंदाज आपले राहतील. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.